पाण्यासाठी शिवसेना उबाठाची धोंड्या धोंड्या पाणी दे प्रार्थना। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे। वरुण राजाला प्रसन्न करून पाऊस पडावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पारंपरिक धोंड्या धोंड्या पाणी दे साईमाई पिकू दे या पारंपरिक पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी 10 वाजता मोठ्या मारुती मंदिरापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी नाथा नथू पाटील या शेतकऱ्याने धोंड्याचे रूप धारण केले होते। त्यांनी गावात फिरून लोकांकडे पावसासाठी साकडे घातले। यावेळी महिला व पुरुषांनी धोंड्याची पूजा करून त्याचे स्वागत केले। धोंड्या धोंड्या पाणी दे साईमाई पिकू दे या पारंपरिक गजरात संपूर्ण परिसर दुमदुमलाय। खानदेशात पाऊस लांबल्यास धोंड्याला गावात फिरवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पाडतो अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माने म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात पेरण्या रखडल्या आहेत, विहिरी बोरवेल कोरड्या पडल्या आहेत, शेतकरी हवालदिल झालाय, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने निसर्गाला साकडे घालण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलाय। संपूर्ण खानदेशात धोंड्या धोंड्या पाणी दे या पारंपरिक कार्यक्रमाने आयोजन केल्यास वरुण राजा प्रसन्न होतो अशी पुरातन मान्यता आहे, त्यामुळे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख रमेश पाटील, युवासेना जिल्हाधिकारी दिनेश भोपे, उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, मन्नान गणी शिकलीकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पाटील, दगडू पाटील, भूषण जावरे, बंडू पाटील, सुनीलाल पाटील व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। सुरुवात झालेली आहे, पण आज नंदुरबार जिल्ह्यात पाऊसच नाहीये, त्याच्यामुळे आज हनुमान दादांना आम्ही साकडं घाललेलं आहे। तर नंदुरबारला पाणी भरभराट व्हावं आणि इंद्रदेवाने आमच्यावर कृपा करावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशी प्रार्थना करण्याची आमची हनुमान दादांना प्रार्थना करण्यात आलेली आहे। आणि हनुमान दादा आमचं जे मागणं आहे ते पूर्ण करतील अशी आम्ही विनंती करायला हनुमान दादाचे आलेलो आहोत। एक खानदेशची परंपरा आहे, हे आपण धोंड्या बनवतो आणि धोंड्या बनवला तर पाऊस येतोच। आज सायंकाळपर्यंत 100% पाऊस येईल म्हणजे येईल। आज हनुमान दादांना आम्ही असे साकडं घाललेलं आहे। परंपरा अशी आमच्या बापदादापासून हे पाणी मागण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही आजपर्यंत खानदेशमध्ये टिकवत आहोत। आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय आमचे पंडित भाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली आज धोंड्या धोंड्याचा कार्यक्रम केलेला आहे। या कार्यक्रमाच्या सानिध्य असं की 2 महिन्यापासून नंदुरबार जिल्ह्याला पावसाने दूरदृष्टी केलेली आहे। आम्ही हनुमान दादाला साकडे घातले की काही असो, आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकरी राजा, व्यापारी राजा हे सर्वांना चांगले दिन येवो अशी आम्ही प्रभूचरणी त्यांना प्रार्थना केली आहे। परंतु या 2 महिन्यापासून पावसाला दाणी मारल्याने नंदुरबार जिल्ह्यात जे व्यापारी वर्ग आहे तो सुद्धा मंदावलेला आहे, व्यवसाय सुद्धा मंदावलेला आहे। शेतकरी राजाला मारायला आम्ही भाव भेटत नाहीये, म्हणून आम्ही परत हनुमान दादाला परमेश्वराला कृपा करतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात इतका भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांना आनंद करावं अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 जुलै पर्यंत पाऊस नाही। 2 महिने झाले गुराढोरांना चारा नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी स्वतः शेतकरी आहे। हनुमान दादाला आम्ही सगळ्यांनी साकडं घातलं आणि परंपरेनुसार धोंड्या धोंड्या पाणी दे हे ब्रिज वाक्य वापरून आज आम्ही देवाला मारुती राहायला व वरुण राजाला साकडं घातलंय। वरुण राजा नक्कीच आमची साक्षीता पूर्ण करतील अशी आम्ही इंद्रदेवापुढे हात जोडून नम्र विनंती करून सांगतो की आज संध्याकाळपर्यंत पाणी दे आणि या नंदुरबार तालुक्याला भरभराटी आणि हिरवळ दे, एवढीच बोलतो।